मावळे आले होते हे बघा, हा असा पूर्ण कडा चढून ती मागची झाडं बघा ना, त्यांचे घोडे असायचे. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. इट्स मी अंकित. आज आपण पुण्याला आलेलो आणि काल मी एक पोल टाकलेला की तुम्ही डिसाईड करा आज आपण कुठे जाणार करून. 3 ऑप्शन होते, सिंहगडला जायचं, जेजुरीला जायचं की घरी जायचं. तर मॅक्सिमम मोड आले सिंहगडला. तर जाऊया सिंहगडला. सिंहगडच्या दिशेने आपला आजचा प्रवास सुरू करूया. आणि आपण पहिल्यांदा जातो सिंहगडला. सिंहगड या किल्ल्याचा तुम्हाला माहिती असेल, आधी कोंढाणा होता आणि 1670 मध्ये तानाजी मालुसरेंनी हा किल्ला परत जिंकलेला. तर त्या किल्ल्याची खूप सारी हिस्ट्री आहे आणि स्वतः शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्याचं नाव नंतर सिंहगड ठेवलं. का? कारण तानाजी मालुसरे त्या लढाईमध्ये शहीद झाले, म्हणून त्यांनी त्या किल्ल्याचं नाव सिंहगड ठेवलं. आणि तेव्हा ते असे म्हणाले की गड आला पण सिंह गेला. सिंह म्हणजे तानाजी मालुसरे त्यांचा सिंह होता. तर तेव्हा ते शहीद झाले म्हणून त्या गडाचं नाव सिंहगड असं पडलं. चला जाऊया सिंहगडच्या दिशेने आणि या ब्लॉगला सुरू करूया इथेच. तर तुम्ही आपल्या चॅनलचे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग लास्टपर्यंत बघा. चला गाईस, पुण्याला आलोय तर मिसळ जर बनते ना यार, तर आजचा आपला नाश्ता आहे मिसळ आणि चाय. चला खाऊन घेऊया आधी. मित्रांनो, आता इथून फक्त 1 किलोमीटर आहे. मजा येणार आहे. थंडी जसं जसं वरती जातो तशी थंडी पण वाढत जाते. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, पोचलो आपण सिंहगडच्या पायथ्याशी. बघा, आज एवढे बाईक्स आहेत आणि एवढे कार्स पण आहेत. खूप गर्दी आहे आज. किती बाईक आलेत बघा. आणि मी आलोय 11 वाजता. चला जाऊया आता वरती, बघूया कसा होतो आपला आजचा एक्सपिरियन्स. खूप जास्त क्राऊड आहे, संडे आहे तर. चला, जय भवानी जय शिवाजी. मजा येते चढायला, काय पण बोलू. खूप सुंदर असा व्ह्यू बघा. अजून स्टार्ट केलं आपण आताशी. हा बघा, पुणे दरवाजा. तर असा किल्ला बांधलाय. हा किल्ला आहे ना, जेव्हा पुरंदरचा तह झालेला ना छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशामध्ये, तेव्हा या कोंढाण्यासोबत 32 किल्ले महाराजांनी त्यांना दिलेले. आणि नंतर हाच किल्ला नरवीर तानाजी मालुसरे यांनी जिंकून परत स्वराज्यात आणला आणि आपल्या लाडक्या महाराजांना मिळवून दिला. इथे आहे तोफखाना, बघूया. ते आता आहे घोड्याची पागा. या हे बघा, ही पूर्ण इथे घोड्याची पागा. इथे त्यांचे घोडे असायचे. इथे पूर्ण तुम्हाला खायला भेटेल, ज्यूस वगैरे, चिंच, चाट, खूप काय. पण थोडा संडे अवॉइड करा. संडेला गर्दी खूप जास्त असते. बघत असाल तुम्ही गर्दी. हे बघा, हे जे घर दिसते हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं निवासस्थान होतं. आता आपण उभा आहे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या इथे. हे बघा, इथे स्मारक आहे तानाजी मालुसरे यांचं. मित्रांनो, ही बघा, ही समाधी आहे तानाजी मालुसरे यांची. आणि हा बघा आपला भगवा कसा फडकतोय.
कना कना लढतो र. मागे काहीतरी फंक्शन आहे, गाणी वाजतायत. हे शंभू शंकराचं नवराज गड गावर. तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या बाजूलाच अमृतेश्वर महादेवचं मंदिर आहे. तर चला जय महादेव. महादेव महादेव. जय श्रीराम. जय जय श्रीराम. हे बघा या मंदिराच्या बाजूलाच एक असं नॉर्मल प्रदर्शनचं भरलं आहे. सगळ्या जेवढे किल्ले आहेत ना महाराजांचे, त्या सगळ्या किल्ल्यांचं मिनिएचर आहे. ते त्यांनी किल्ल्यांची माहिती पण दिली आहे. तुम्ही बघू शकता किल्ल्याचं नाव, तो किल्ला कुठे आहे, त्याची उंची किती आहे. हे जे किल्ले बनवले आहेत ते सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान दुर्ग सिंहगड यांनी बनवलेत. त्यांचं एक आज फंक्शन पण आहे गडावरती. जागोजागी तुम्हाला हे तळे दिसतील सिंहगडावरती. गडाची रचनाच यांनी अशी केली आहे की कठीण परिस्थितीमध्ये पण गडावरती कोणताच पाण्याचा साठा किंवा पाण्याचा साठा कमी नाही पडणार. म्हणजे असे जागोजागी तळं वगैरे सगळं बांधून ठेवलं आहे. आणि सही आहे यार, त्या काळचे जे आर्किटेक्चर आहेत त्यांना सल्यूट. हिरोजी इंदुलकर. ते अजून एक पाण्याचा स्रोत तुम्हाला भेटेल, विहीर टाईप. आणि किती स्वच्छ पाणी आहे बघा. बघा हे जातात देवटाकी आहे त्याला बोलतात. त्याच्याच पाण्याचं आता काकी ताक बनवत आहेत. ते आता आपण पिऊया आणि मग जाऊया पुढे. बघा एक नंबर एकदम गोड ताक आहे एकदम. त्याच पाण्याचं ताक बनवलं आहे मावशीने. हां मजा आली. ते खालीच आहे ना कल्याण दरवाजा आहे. पण कल्याण दरवाजाच्या इकडे काम चालू असल्यामुळे तिकडे जाण्याची वाट बंद केली आहे. बघा हा आहे कल्याण दरवाजा. आणि तिकडे बघा ते ग्रीन दिसतंय. ते काम चालू होतं म्हणून तिकडे जाता नाही आलं. पण इथून तुम्ही बघा कल्याण दरवाजाचा व्ह्यू. तो आहे झुंजार बुरुज. खाली आपण वरती आलोय आता. तो समोरचा आहे तानाजी कडा. इकडे आपण जाऊया. बट इथून ती कडा दिसते म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. तो कडा चढून तानाजी मालुसरे आणि त्यांचे मावळे आले होते. ते बघा हा असा पूर्ण कडा चढून कसे चढले असतील विचार करा. चला जाऊया त्या कडावरती. जय श्रीराम. आपण तानाजी कडा. हा असा कडा हे लोक चढून आलेले. मजा येते पण गड फिरायला. हे बघा छत्रपती राजाराम महाराजांची समाधी ही आहे. पण त्यांनी मंदिर इथे बांधलंय. हे बघा इथे पिठला भाकरी वगैरे भेटते. स्पेशल थाली पण भेटते. बघा टेबल पण आहे तिथे. पण आपण बसलोय चटईवर. ऑथेंटिक पद्धतीने आपण खाली बसलो एकदम गडावरती. आणि आपण स्पेशल थाली मागवली आता. आणि इकडली स्पेशल अशी मटका दही मागवली आहे. चला आता येतील मावशी घेऊन. तोपर्यंत जरा चार्ज करून घेतो मोबाईल. हा मटका दही आलं आहे आपलं इकडलं स्पेशल मटका दही.
थाली आली आपली. मटका दही एवढं चांगलं होतं की हे बघा, एक खाल्लं आणि अजून एक मागवलं आहे. हे बघा, पिठलं, 2 भाकरी, 2 भाजी आणि राईस. एक नंबर यार. टेस्ट करून बघूया. पिठलं मी घरी खात नाही आणि कधी टेस्ट एक नंबर आहे. खूप चांगली टेस्ट आहे मित्रांनो. इथे आले, सिंहगडला आल्यावरती हे नक्की ट्राय करा. मी कांदा भाजी पण खात नाही, पण इकडली कांदा भाजी पण ट्राय करूया. पद्धतशीर जेवण झालं आपलं, एकदम मस्त. मजा आली गडावरती जेवायला. आता जाऊया, उतरूया खाली. मस्त गड फिरून पण झालं. 3 वाजले आता आणि डायरेक्ट आता जायचं आहे आपल्याला मुंबईला घरी. बाई ट्रॅफिक झाली आता, फुल ट्रॅफिक. हा गड उतरलो आपण. तसा हा एकदम इझी ट्रेक आहे. ती मागची झाडं बघा ना, मस्त झाडं आहेत मागची. चला फटफट आता किटअप करूया. थंडी आहे भाई, उडी वगैरे घालूया आणि निघूया. आपली बाईक इथे पुणे आपल्याला या बाईकनी साथ दिली आहे. आता परत आपल्याला जायचं आहे मुंबईला. चला 5 वाजता निघालेलो, 6:30 वाजलेत. आता या लोणावळ्याच्या टोलला उभा आहे. 6:30 वाजलेत. 1.5 तासात आपण आलो पुण्यावरून लोणावळा. आता जरा चाय वगैरे पिऊन घेऊया, नाश्ता करून घेऊया आणि मग जाऊया आपल्या घरी. डायरेक्ट स्टॉप घरी. पण मजा आली. पूर्ण रोडवर राधे 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 जप करत आलो. एक नंबर मजा आली राईड करायला. आणि आता थांबलो, जरा चाय पिऊन घेऊया. हे बघा इथे हॉटेल्स आहेत, चाय पिऊन घेऊया आणि मग जाऊया. चला. गाईस 10 वाजले. 10 वाजता पोहोचलो आपण डोंबिवलीला. आता घरी जेवायला नाही तर काहीतरी खाऊन घेऊया आधी, मग जाऊया घरी. चला. जस्ट घरी आलो, डायरेक्ट जेवणच आलो. गाईस 2 दिवस ना खूप मजा केली. पूर्ण पुणे एक्सप्लोर केलं. मी पुणे एकदा पण गेलो नव्हतो अजून. तर पुणे एक्सप्लोर केलं ना. सिंहगडला गेलेलो. सिंहगडला पण फिरायला खूप मजा आली. आणि ही माझी फर्स्ट सोलो बाईक राईड पण होती. तर मला वाटलं नव्हतं की एवढी चांगली जाईल ती. मला तर खूप मजा आली. तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला हा ब्लॉग बघून कसं वाटतंय ते. आणि जर हा ब्लॉग मला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये पण. आणि मला सांगा कमेंटमध्ये की मी कोणतं नेक्स्ट डेस्टिनेशन एक्सप्लोर करू. तुम्ही जे मला कमेंटमध्ये सांगाल ते डेस्टिनेशन मी नक्की एक्सप्लोर करेन. बिकॉज आय लव्ह ट्रॅव्हलिंग. मला फिरायला खूप आवडतं. तर मला सांगा कमेंटमध्ये. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय. अँड please do subscribe our channel guys. Good night.